सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 10 ओळींचे सुंदर आणि सोपे भाषण। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला। त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते। त्यांचे वडील गावचे पाटील होते। स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला। सावित्रीबाई 9 वर्षाच्या असताना सन 1840 मध्ये त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली। सावित्रीबाई पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या। सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो। सावित्रीबाईंना क्रांतिज्योती सावित्रीबाई म्हणून देखील ओळखले जाते। पुण्यामध्ये जेव्हा प्लेगची साथ आली तेव्हा त्या साथीत सावित्रीबाईंचे निधन झाले। अशा या महान सावित्रीबाईंना मी कोटी कोटी प्रणाम करून माझ्या भाषणाची सांगता करते। धन्यवाद।